हॅलो अँड वेलकम बॅक टू आवर यूट्यूब चॅनल। तर जसं तुम्हाला माहिती आहे की आमच्याकडे गणपती बाप्पा बसलेले आणि आमच्याकडे 7 दिवसांचे गणपती असतात आणि गणपती बाप्पा बसले की आमच्याकडे सत्यनारायणची पूजा सुद्धा असते। सो प्रत्येक वेळेला आम्ही प्रयत्न करतो की पूजा जी आहे ती 6व्या दिवशी किंवा 5व्या दिवशी ठेवू, पण ह्या वेळेस सॅटर्डे संडे 3ऱ्या-4थ्या दिवशी चाललेला आहे। सो वी थॉट की आपण पूजा लवकर ठेवून घेऊया, कारण काय आम्हाला सॅटर्डे संडे सुट्टी असते, त्याच्यानंतर आम्हाला सुट्टी नसते। सो म्हणून ह्या वेळेसला पूजा थोडीशी लवकर ठेवलेली आहे। सो सॅटर्डेला पूजा ठेवली आहे सो दॅट आम्हाला संडेला थोडंफार गोष्टी बाकीच्या गोष्टी आहेत त्या करता येतील आणि मंडे पासून परत ऑफिस जॉईन होण्याची पूजा आमच्याकडे वर्षातून एकदाच होते आणि ती पण गणपतीच्या वेळेला होते। सो लास्ट टाइम आजी वारलेल्या आमच्या, म्हणून आम्ही गणपती जास्त मोठ्या प्रमाणात सेलिब्रेट नाही केलं, सो त्यामुळे पूजा सुद्धा नव्हती केली। बट ह्या वेळेस आम्ही पूजा करणार आहोत आणि मी पूजेसाठीच रेडी झालेली आहे। तुम्ही बघू शकता मी दादाच्या एंगेजमेंटला जेव्हा जी साडी नेसलेली होती ती साडी नेसलेली आहे आणि कालपासून आमची एवढी धावपळ आणि तयारी सुरू आहे। सो जास्त काही शूट करायला वेळच नाही मिळाला, कारण की खूप धावपळ होती। आजच्या दिवशी जे काही होणार आहे सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे। आम्ही तयारी कशी केलेली आहे, त्याच्यानंतर कोण कोण येणार आहे पूजेसाठी, संध्याकाळी ऑलमोस्ट सगळे येतील पूजेसाठी जसे प्रत्येक वर्षीच येतात। सो सगळ्यांना भेटायला भेटणार आहे तुम्हाला। अँड यस, स्टे ट्यून, पूर्ण व्लॉग बघा, पूजा कशी होती आहे, कोण कोण येते आणि आजचा दिवस आमचा कसा गेला तो बघायला विसरू नका। सो ही साडी मी वेअर केलेली आहे। आतापर्यंत बघितलं असेल की आमच्याकडे पूजा असेल किंवा लग्न असेल तेव्हा आमचे जे गुरुजी आहेत ते ठरलेले आहेत आणि तुम्ही बऱ्याचदा आम्हाला विचारलं सुद्धा आहे की तुम्ही कुठून पूजा केली, गर्भशांतीच्या वेळेला सुद्धा तुम्ही विचारलेलं होतं। सो मी बऱ्याच लोकांना DM वरती त्यांचे डिटेल शेअर केलेले होते। सो ह्या वेळेला सुद्धा धनंजय गुरुजी चाललेले आहेत, ते असतात किंवा त्यांची टीम असते, त्यांच्यामधलं कोणीतरी येतं। सो त्यांची पूजा प्रॉपर ते करून देतात, सगळ्या गोष्टी प्रॉपर सांगतात, सगळ्यांचं महत्त्व सांगतात। सो आमच्या म्हणजे आईंच्या गावाकडचे आहेत, सो त्याच्यामुळे प्रत्येक जण आमच्या जे समाजातले लोक आहेत ते मोस्टली त्यांच्याकडनंच पूजा करून घेतात। जर तुम्हाला सुद्धा त्यांची पूजा आवडली असेल, तुम्हाला जर डिटेल्स पाहिजे नसेल तर नक्की मला कमेंट्समध्ये सांगा, मी डिस्क्रिप्शनमध्ये त्यांचे सगळे डिटेल्स देईल। अँड आता ते लवकरच येतील आणि आम्ही आता पूजेला स्टार्ट करू। सो लेट्स सी कशी असणार आहे पूजा ती। आईंच्या आवरावर सुरू आहे। सगळंच राहिलं तयारी। बाकीचं झालं का करून? पूजाची तयारी चालली आहे। आवरा। डाव्या हाताने उजव्या हातावर 3 वेळेस पाणी घ्यायचं, 3 वेळेस पाणी पिऊन 2 वेळेस नाकामध्ये सोडायचं। ओम केशवाय नमः स्वाहा, ओम नारायणाय नमः स्वाहा, ओम माधवाय नमः स्वाहा। स्वस्ति न इंद्रो वृद्धश्रवाः, स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः, स्वस्ति नस्तारक्षो अरिष्टनेमिः, स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु। देवो भव, सर्वेभ्यो देवेभ्यो नमः, सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः। म्हणायचं पुण्यम पुण्याहम दीर्घम भवत्प्रभवे नमः, भूतकृते नमः, भूतकृते नमः, भावाय नमः, विष्णवे नमः, विष्णवे नमः। तुम्ही मनातल्या मनात श्री सत्यनारायणच्या पूजेच्या प्रसादाची तयारी चालू आहे। सो पूजा झाली आणि आता फक्त प्रसाद आणि आरती, नैवेद्य आणि आरती। मस्त वास येतोय। छान येतं ना? हो, छान वास येतोय आणि आई हा वाला प्रसाद खूपच छान करतात। हा सत्यनारायण दिवशी खूपच छान होतो। हा, काही न टाकलं तरी एवढं सुंदरच होतं। पाणी टाकलं नाही वेळ करा। पाणीमध्ये पाणी घ्या, त्याला फिरवायचं, साठामध्ये पाणी सोडायचं। प्राण स्वाहा पालन करूया, नमस्कार करून असं खाऊ घातल्यासारखं करायचं।
प्राणाय स्वाहा अपानाय स्वाहा व्यानाय स्वाहा उदानाय स्वाहा समानाय स्वाहा दीर्घायुर्भूत्वा शतबलेशाविरोहतात् शतमानं भवति शतायुर्वे पुरुषः शतेंद्रियम आयुर्वेंद्रियम वीर्यमात्वं दत्ते. तुम्ही तुमच्या डोक्याला लावा, तुझ्या डोक्याला त्यांच्या ओटीमध्ये टाकून द्या. तुम्ही तुमच्या डोक्याला लावा. तुम्ही नमस्कार करा आणि तुम्ही यांना नमस्कार करा. तो तिकडे तोंड करते, तिच्याकडे पाय करते, नमस्कार करेल. सत्यनारायणची पूजा झालेली आहे, आरती सुद्धा झालेली आहे आणि गणपती बाप्पाला अगरबत्ती लावायची राहून गेली होती. सो मी आता अगरबत्ती लावते. मस्त स्मेल येतो ना, खूप छान वास येतोय. कुठून ऑर्डर केली तू? सुरेशला माहितीये की मी सारखं काय ना काय कुठून ना कुठून वेगवेगळं मला दिसलं, चांगलं वाटलं की मी ऑर्डर करते. जी अगरबत्ती आहे ती मी इंस्टाग्राम पेजवरून ऑर्डर केलेली आहे, जिचा सुगंध खूप छान आहे. आणि मी ही वाली जी लावली आहे ना, ही स्वामीराज फ्लेवर वाली लावलेली आहे. आणि त्यांच्याकडे खूप त्यांच्याकडे वेगवेगळे फ्रेग्रन्सेस आहेत. तर तू बघू शकतो की वसंतीलाल, महाराज अगरबत्ती, चंदन अगरबत्ती, मसाला अगरबत्ती, स्वामीराज अगरबत्ती, हिना अगरबत्ती. सो असे वेगवेगळे फ्लेवर्स आहेत, फ्रेग्रन्सेस आहेत केलेले आहेत, त्या केलेल्या आहेत होम डेकोर श्रीपद मिरॅकल यांच्या इंस्टाग्राम पेजवरून. ज्या काही डिटेल्स आहेत त्या मी स्क्रीनवरती देईल आणि डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा मेन्शन करेल. आणि लिटरली तुम्हाला सांगू तर इतका छान सुगंध सगळीकडे पसरतो ही अगरबत्ती लावल्यानंतर की मी तुम्हाला सांगूच नाही शकत. तो तुम्ही एक्सपिरियन्सच करू शकता. आणि मेन गोष्ट म्हणजे ह्यांच्याकडे डिस्काउंट चालू आहे. सो मी फक्त खरेदी करत नाही, पैसे वेस्ट नाही करत. मी डिस्काउंट असेल तर गोष्टी मागवते. तर 6 सप्टेंबर पर्यंतच डिस्काउंट आहे, कारण काय गणपती बाप्पा आलेले आहेत आपल्याकडे. सो त्याच्या वतीने त्यांनी डिस्काउंट ठेवलेला आहे. आणि ह्या सगळे जे फ्लेवर्स आहेत, सगळे जे फ्रेग्रन्स आहेत, ह्याच्यावरती आपल्याला 50% डिस्काउंट मिळणार आहे. आणि ह्याची प्राइस जास्त नाही, सगळे जे आहेत प्राइजेस ते 150च्या आतमध्येच आहे. सो अफोर्डेबल रेट्स मध्ये आहेत. जर तुम्हाला आवडल्या असतील, जर तुम्हाला सुद्धा ऑर्डर करायच्या असतील तर नक्की मी तुम्हाला रेकमेंड करेल तुम्ही त्यांच्या पेजला जाऊन व्हिजिट करा. त्यांच्याकडे खूप छान छान फ्रेग्रन्सेस आहेत आणि नक्की त्यांच्या पेजला जाऊन व्हिजिट करून त्यांच्याकडनं तुमच्यासाठी आणि तुमच्या बाप्पासाठी सुंदर अशी अगरबत्ती ऑर्डर करा. तुम्ही बघू शकता पॅकेजिंग वगैरे पण खूप छान आहे. खरंच खूप छान आहे आणि क्वांटिटी पण खूप आहे, खूप क्वांटिटी. येस. सो नक्की ऑर्डर करा. सत्यनारायणची पूजा झाली आणि पूजा कशी झाली ती तुम्ही बघितली असेल. आणि आता परत एकदा आम्ही घरातलं सगळं काही आवरून थोडासा रेस्ट करून परत रेडी झालं. साडीची गिव्ह अवे केलेला होता, ती साडी नेसलेली आहे जी की आहे गणपती बाप्पाची साडी. आणि आज स्पेशल दिवस आहे, आज गणपती बाप्पा आमच्या घरात सुद्धा आहेत आणि सत्यनारायणची पूजा सुद्धा आम्ही आज केलेली होती. सो आज आम्ही सगळ्यांना आमच्या घरी इन्व्हाइट करतो. सो सगळेजण आमच्या घरी येतात आणि आम्हाला खूप आवडतं. तो बेसिकली सत्यनारायण पूजेचा प्रसाद घेण्यासाठी आम्ही सर्वांना इन्व्हाइट केलेला आहे. छान पूजा झालेली होती. तर आता सर्व लोक येतील, प्रॉब्ली संध्याकाळची वेळ झाली की सर्व येतात. अँड मेन म्हणजे दोघं सासू सुना ट्विन करताय. तर कसं ट्विन करतात तुम्हाला लवकरच दिसेल. जसं तुम्ही बघताय आम्ही दोघं पण रेडी झालेलो आहेत आणि आज आमच्या दोघींच्याही साड्या सेम आहेत, जे की आहे आई टर्नवा गणपती बाप्पाची साडी. आमच्या गणपती बाप्पासाठी गणपती बाप्पाची साडी आज आम्ही घातलेली आहे. आणि ह्या खूप सुंदर साड्या आहेत. त्यांच्याकडे मी तुम्हाला जेव्हा कॉन्टेस्ट दिलेला होता तेव्हाच एवढे सगळे कलर ऑप्शन दाखवलेले होते. सो त्यातलाच एक कलर मी आईन सिटी सुद्धा मागवलेला आहे आणि जो की मागवला आहे मी पोशाख बाय दिवस यांच्या इंस्टाग्राम पेजवरून. जर तुम्ही अजून पण नसेल बघितलं तर नक्की जाऊन चेकआउट करा. खूप छान कलेक्शन आहे आणि मेन म्हणजे ही जी गणपती बाप्पाची साडी ट्रेंडिंग आहे या वेळेला.
सर आणि ह्याच्यामध्ये एवढे सगळे कलर ऑप्शन्स आहेत ना की तुम्हाला कन्फ्युज होऊन जाईल की कुठली घ्यायची आहे. आणि 1 डे डिलिव्हरी अवेलेबल आहे. 1 डे डिलिव्हरी अवेलेबल आहे कारण की आईंसाठी मी एका दिवसामध्ये मागवले. की मला प्राचीन हे सरप्राईज दिले. अक्षय म्हणजे मला ब्लाऊज शिवायला वेळ, माझं दुसरं ब्लाऊज आहे आधीच्या साडीवरचं, तिने मला सरप्राईज दिले. फॉल बिडिंग करून हातात दिली आज साडी. तेव्हा मी आज नेसली. तेवढं आहे आपण दोघे आज सारखं साडी नेसूया. दोघांची साडी झाली आणि एकदम असं चोपून बसते. जरी मी जाड असली तरी ती मला खूप छान दिसते असं मला वाटतं स्वतःला. तुम्हाला बघा कसं वाटतंय ते सांगा. आणि आईने ब्लाऊज नाही शिवलाय कारण का लास्ट मिनिट आईची साडी आलेली आहे. पण माझीवाली साडी आधीच आलेली होती. सो ह्याचा ब्लाऊज पण गणपती बाप्पा मोरया असं दोन्ही साईडला लिहिलेलं आहे. सो ते पण एक युनिक कन्सेप्ट आहे. माझ्या साडीवर पण ब्लाऊजवर. सो आता सगळे येतील. आता आम्ही बाकीची सगळी तयारी करतो. एकदम खरंच बघण्यासारखं असतं. नाविन्य काहीतरी वेगळं बघायला येतं आणि त्याच्यात शिकण्यासारखे की काही असं वेगळं केलेलं आहे. आणि तुम्ही एवढ्या फास्ट मध्ये करता, उत्साहाने करता. खरंच तुमचं कौतुक करण्यासारखं. वहिनींचं तर आहेच, ती कला आहेच. ते आमच्या ग्रुपमध्ये त्याच सांगतात काय करायचंय काय नाही करायचं. आम्ही फक्त फॉलो करतो. ठीक आहे तसं करायचंय. खूप सुंदर आणि असं प्रसन्न वाटतं. तर आणि काही करतात ना त्याच्याने आपल्याला खरंच एनर्जी येते. म्हणजे आपण काही प्रोग्राम करतो जातो, सर्वांकडे असतात गणपती असं नाहीये. पण जे आपण करतो त्याच्यातून एक एनर्जी आणि त्याच्यातून खरंच आजार पण जातात. ह्या अशा गोष्टी केल्यानंतर कोणत्या डॉक्टरकडे जायची गरज नाही. एकदम हिरो. तयारच बरं मागं ते पप्पा इथं तयार झाले एकदम हिरो. सगळ्यांना मग मागे प्राची पण आली आहे. बिचारी ऑफिस वरन आली. आणि सूरज लावतोय अगरबत्ती, जे की सूरजला खरंच जास्तच खूप आवडलेली दिसते. परत एकदा सांगतो, आता मी सकाळी लावली होती स्वामी राजा, आता लावतो चंदन. त्याचा वास खूप छान आहे. असा नाही घ्यायचा. नसतं घ्यायचं? नाही, देवासाठी आहे ना. नाही आज येऊन गेले बरेचसे. सगळ्यांना घाई आहे ना आता. आमचं पूजेची सगळी 10 मिनिटं मनीषा. डेकोरेशन केलंय सोनबाईने मुलाने. आता ते करायला लागले. 3 वर्ष झाली लग्न. आता मला बघावं लागत नाही. आधीपासून पहिला पण मोर व्हायचे. आता माहिती झालं. काही वाटत नाही. मी बघून गेली ना, हे आलं की तिला दाखवते तुझी पत्ती किती छान आहे. यावेळेस 2-3 दिवसामध्येच बनवलं. नाही छान नाही. तुमच्याकडे सामंतराच्या टाळणार मस्त झालं. कशी आहे? मस्त. तुम्ही तुमच्याकडे आमंत्रण म्हणून ते आले. त्यामुळे मी आता घरी सोडणार होतो. बेलापूरला चांगलं सुंदर आहे. बाल गणेश आहे ना. छोटे बाबू. आमचा केवढ एवढं. कुठे गेला आपला गणपती? पाण्यात गेला. माझ्याकडे त्याच्या मम्माकडे गेला. येतो माझ्याकडे. जेवण करायचं. त्याच्या मम्माकडे गेला गणपती. जेवण करायला मम्माकडे गेला. तू नाही दिले बाप्पाला जेवायला? मग तू दिलं बाप्पाला जेवायला? नाही दिलं. मग बाप्पा उपाशी गेला. चला आपण. आमचा गणपती मोठा येणार आहे. छान केलं. तू केलं ना? अगं आता प्राची आणि मी निवांत झाली. सगळं ती बघते आता. हा जायचं नाही खूप सुंदर केलं. या कधीपासून वाट बघते. मीनाकडे गेलो तिथे
नमस्कार. बायको कुठे तुझी? हॉस्पिटल. नाही येऊन गेले. कसे मम्मी डेकोरेशन? गणपती बाप्पा मस्त आहे ना? ते बघ ते फूल आणि मोदक तो चांदीचा. हा हा आणि खाली ते बघ पान सुपारी आणि हे पान सुपारी आणि खारीक. अरे बापरे. या काकांना खूपच आवडलं डेकोरेशन. बऱ्याच ठिकाणी आता फिरताना बघितलं ना तर कोणी विठ्ठलाचं केलंय म्हणजे सिमिलर थीम आहे. ब्लॅक शॅडो आणि त्याच्या पुढे मूर्ती पण तो त्यांची मूर्ती जी आहे ती ऍज इट इज नॉर्मल मूर्ती आहे. त्याच्यात तो कॉन्ट्रास्ट नाही होत नाही बसत आहे. म्हणजे वरची पगडी पण व्हाईट ते पंचा पण व्हाईट आणि त्याच्यामध्ये काय आलं की ते खूपच उठून दिसते. ते जास्त कलर नाही ऍड केले ना तो विचार करून. थँक्यू. हाय. बोल तू काय बोलायचं सांग ना. सुप्रा टेल्स ना. सुप्रा टेल्स. छान दिसते. फ्रेंड्सलाही सांगतो. सगळ्यांना सबस्क्राईब करायला सांगितलंय. लाईक करतो आम्ही. आम्हाला सो खायला लागले आता बघा. हो का? अरे वा तुमचे मित्र आहेत ते. फ्रॉक छान आहे तुझा. त्यांना दिलं का? मस्त दिसते. जोरात बोल ना गेले फोटो वगैरे काढू. एव्हरग्रीन फॅमिली आहे मस्त आहे की नाही. तुम्हाला बघायला आवडतं ना? खूप छान जोडी बाबा तुमची. मेन म्हणजे ना आपल्या लोकांनी कौतुक केलं ना ते जास्त चांगलं वाटतं. बाहेरचे तर करतातच पण आपले नोटिफिकेशन जेव्हा येतं ना लेटेस्ट व्हिडिओज आम्ही सगळं बंद करतो आणि आधी ते म्हणजे यांना पण आवड आहे. रिमोट कोणाच्याही हातात असलं ना आम्ही काय करतो रात्री जेवायला बसतो की जेवण करत असतो आम्ही शांत की बाबा कुठले कुठे फॅमिली मधलं बाउंडिंग जे आहे ना ते खूप आदर्श आहे. म्हणजे खरंच घेण्यासारखं आहे. आणि एवढ्या ह्या लेटेस्ट म्हणजे आताची ही काय म्हणतात पिढी आणि ते पण हे सगळं मागचा वारसा घेऊन पुढे जाते. खरोखर छान आहे. खरंच उल्लेखनीय. माझी जागा सांभाळते. आणि एका हाताने टाळी वाजत नाही. खरं तर आपण जेवढं देऊ तेवढंच आपल्याला दुप्पट मिळत असताना ते म्हणतात ना जसं पेरू तसं उगवतं. सासूसून आवडतच नाही. त्यामुळे ही पण आता खूप मॅच्युअर्ड झाली असेल. तू माझे ननंद एक ननंद नाही तर दुसरी ननंद आली. हा सेवियर साठी. तू सर्वांना कामाला लावते. नंदा चांगलाच येत रे. भाऊ चांगला म्हणून बहिणी चांगले. भाऊ चांगला ना. भाऊ कडून आहे म्हणजे भावासाठी करता तुम्ही वहिनीसाठी नाही. सगळ्यांसाठी मिक्स होऊन जातं आमचं. तिने आधी खरं बोलले नंतर कव्हर अप केलंय. नाही जे आहे ते आहे. वहिनीचं काम होतंय ना. भाऊ चांगला. मग भाऊ चांगला नसता तर मग वहिनी तर चांगलीच आहे. बहिणी चांगली असतील याची काय गॅरंटी नाही. भाऊ चांगला म्हणून वहिनी चांगली नाही रे वहिनी गोड.
वहिनी गोड आहे. त्या बाबतीत आपण वहिनीच्या साईडने काय करताय का? तू काय मजा घेते? मग माझी ननंद आहे ना, मजा घेईल. फ्रेंड आहे प्राची स्क्वेअर आहे आम्ही आधीपासून आहे आमची बॉन्डिंग त्याची. लग्नाच्या आधी दीदीच्या लग्नापासून आहे. सगळ्या ह्याच्यामध्ये मला फक्त माहिती सूरजच्या मामांच्या सगळ्या मुलींमध्ये प्राची की तिच्याशी मी जास्त कनेक्टेड आहे. आता तर इथे झालं त्यामुळे टेन्शन आहे. आता मुंबईला आली. अण्णा देखो अण्णा आई बघ आई आईकडे बघ काय आजीकडे बघ काय आजीकडे बघ काय बापरे आजीकडे चॉकी आहे घे 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 लवकर. सूरजला ओळखलं तिने. काय म्हणते कशी 2 वर्षांनी आली आहे ती फाल्गुनी. पहिल्या वर्षी प्रेग्नेंट होती मागच्या. मला घेऊन येत नाही. आम्ही सध्या येतो पण मला घेऊन नाही. गाडी दिली आहे घेऊन सगळं दिलं लवकर. ठीक आहे टेका पहिले लोक टेका पहिले. काय बोलायचं? हे माऊ आहे माऊ. तू खाणार का? हे बघ तू खाणार का? गोड खाणार नाही खाणार. अरे ती बंद झाली भेडी आहे का? नोट झाला पहिल्यांदा झाली ना. सरळ सरळ पुढे जा. कधी आली? मी ब्लॉग मध्ये लास्ट इयर ही लहान होती म्हणून नाही आली. नाही आली आहेस फाल्गुनी तू. फर्स्ट टाइम आली. तरी मला माहितीये हे असं बाहेर येतं ब्लॉग मध्ये. नुसती चिटक चिटक फेविकॉल झाली आज. सोडतच नाही मला. हा म्हणजे पहिल्यांदा आली हो आता पहिल्यांदा आली. नाही ना एकदा तिला बोलायला ना अभि बोलायला. व्हॉट इज युअर नेम? व्हॉट इज युअर नेम? चिटकली आहे ना अशी सकाळपासून. सो गाडी पण नाही चालवून देते. गाडी ए यांना सांग अभि कुठे घेऊन जाणार तुला? या अमृतकर काय करतोय? काकूंकडे कार्यक्रमाने माझी उपस्थितीने म्हणजे असं होणारच नाही. तो आईच्या 75ला होता, आपल्या अॅनिव्हर्सरीला होता, सगळ्या ठिकाणी होता. आणि सूरजच्या लग्नाला पण होता, दीदीच्या लग्नाला पण होते. त्या दिवशी दिली होती तिने. पटकन दे तिला. सगळ्यांना ओम साईराम करा पहिलं. ओम साईराम बोला. फ्लाइंग किस दे. आज एक शब्द नाही बोलली तोंडातून. खंडेराव
अच्छा. सगळे प्रकारचे किती मस्त कपडे घातले ना. ते बानू आणि माणसं म्हणतात ना तिथे तिकडे पहिले एकटाच खंडे. वॉर्ड्रोब आहे त्यांच्या देवांचं पण. खाली वॉर्ड्रोब आहे फाल्गुनी देवांच्या कपड्यांचं. किती सुंदर घातले त्याने कपडे. दरवर्षी मी ट्राय करते पण काहीतरी गडबड होत आता पण पहिल्याच आणि आज सकाळ मस्त झालंय. पहिले कारण गावातून इथे यायला बरं पडतं ना. नाही पहिले खारघर जाऊ मग पनवेलला जाऊ सगळी होती पण आम्ही कडक केले खारघर जायचं आम्हाला सकाळी सकाळी पूजा झाली आणि ते काय होतं एकदा पनवेलला गेलो ना मग इथे येणं नाही होत. या आमच्याकडे उद्या या तुम्ही सगळे या उद्या. कुठे चालली गाडी कुठे चालली. बोला गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. फायनली सगळे गेले आणि ज्या म्हटली की आमच्याकडे अशीच काही गडबड असते. वर्षात ना आमच्याकडे 2च दिवस लोक येतात. जे म्हणजे एक म्हणजे सत्यनारायणची पूजा आणि दुसरं म्हणजे संक्रांतीचं हळदी कुंकू. बरं संक्रांतीच्या हळदी कुंकूला फक्त बायका येतात आणि असं असलं की त्यांचे नवरे सुद्धा येतात. सो पप्पांची मेन म्हणजे तर सगळ्यांशी भेट होऊन जाते आणि सगळे आल्यानंतर आम्हाला खूप छान वाटलं. आणि तुम्ही बघितलं असेल की दादाचे फ्रेंड्स आलेले माझे फ्रेंड्स आलेले दादा आलेला मम्मी आलेली सगळे आलेले. तर इतकी मजा केली सगळ्यांनी आणि आम्ही खूप सारे फोटोज व्हिडिओ सुद्धा काढलेले आहेत जे की तुमच्यापर्यंत पोहोचतील. आणि मेन म्हणजे आईंची जी साडी आणि माझी जी साडी होती ती सगळ्यांना एवढी आवडलेली. म्हणजे माझी साडी तरी सगळ्यांनी बघितलेली आधी व्हिडिओमध्ये पण आईंची साडी कलर वगैरे इतका आवडला सगळ्यांना. सगळ्यांनी खूप लोकांनी विचारलं की कुठून घेतली आहे ना आणि तुम्ही बनवून घेतली का. गणपतीचं ते आहे तर दोघी सासूनांच्या सारख्या साड्या आहे आणि जयूचा कलर म्हणजे बरेच जण असं म्हणजे जयूचा कलर खूप छान आहे साडीचा धुपचाव कलर आहे. सगळ्यांना खूप आवडली साडी खूप छान आणि एकदम असं म्हणजे सगळे असे भरून भरून कौतुक करत होते साडीचं. त्यामुळे खूप छान वाटत होतं. आमच्या गणपती बाप्पाचंही खूप जण कौतुक करत होते. खूप प्रसन्न वाटते बाप्पाला बघून असं खूप छान कौतुक करत होते. सगळ्यांना खूप आवडलं आमचा गणपती बाप्पा आणि आम्हालाही खूप आनंद झाला. ते सगळे आले तर कोणी आपल्या घरी आले की आपल्याला खूप आनंद होतो. कोणीतरी आपल्या घरी येतं. ते बोलत होते ना ते पाटे अंकल होते ना ते बोलत होते की आम्ही प्रत्येक वेळेला तुम्ही जरी नाही बोलवलं तरी आम्हाला माहिती आहे की तुमच्याकडे काहीतरी वेगळं असतं तर आम्ही तुमच्याकडे येतो. मी म्हटलं हो मग एवढ्या वर्षाचं तुम्ही येताय तर बोलवायची गरजच नाहीये तुम्हाला आलंच पाहिजे. ते येतात आणि आवर्जून येतात सगळे आवर्जून येतात आणि सगळे आल्यावरती आम्हाला सुद्धा खूप छान वाटतं सगळ्यांना ग्रीट करण्यासाठी. आणि ऍक्च्युली आमचा खूप वर्ष 5 दिवसच गणपती बसवायचो आम्ही पण आम्हाला खूप लोकांनी रिक्वेस्ट केले की आमच्याकडे पण 5 दिवसाचा गणपती असतो मग तुमच्याकडचं डेकोरेशन आम्हाला बघायला मिळत नाही तुमच्याकडे खूप काय काय वेगवेगळं असतं तर तुम्ही 7 दिवस ठेवा म्हणून आम्ही लोकांसाठी 2 दिवस वाढवले आहेत. तर सगळ्या लोकांना धन्यवाद कारण आम्हाला 2 दिवसांची बाप्पाची सेवा करायला मिळते. असा गेला आजचा दिवस. अजून पुढे गणपती बाप्पा आहेत आपल्याकडे. अजून बऱ्याचशा फ्रेंड्सकडे सुद्धा गणपतीला सुद्धा जायचंय रिलेटिव्सकडे सुद्धा गणपतीला जायचंय कारण काय सगळ्यांचे अजून 5 दिवसांचे गणपती गेलेले नाही. यावेळेस आम्ही पूजा थोडीशी लवकर घेतली होती कारण काय सॅटर्डे संडे होता जसं मी तुम्हाला आधी सुद्धा बोलले नंतर आम्हाला सुट्टी नव्हती. सो सगळ्या गोष्टी मॅनेज करून आम्ही यावेळेस लवकर घेतली. ऑलरेडी आम्ही 6व्या दिवशी करतो पण छान झालं. पूर्ण दिवस खूप छान गेला आणि असेच गणपती बाप्पाचे ब्लॉग्स तुमच्यापर्यंत येत राहतील. तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला अँड तुम्हाला काय काय आवडलं तुमचं कोणी ओळखीचं आलेलं होतं का ते सुद्धा मला कमेंट्समध्ये सांगा आणि आम्ही दोघी कशा दिसत होतो ते सुद्धा आम्हाला कमेंट्समध्ये सांगा. तर अशा प्रकारे आजचा ब्लॉग आम्ही इथे संपवतो. भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. टिल देन बाय बाय गुड नाईट अँड कीप स्माइलिंग.